मुंबई पुण्यामध्ये पावसाची संततधार. मुंबईसह ठाणे पालघरला आज रेड अलर्ट. रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत. अलर्टमुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा. कल्याणमधील अत्रे नाट्यगृह परिसर जलमय. अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसात रस्त्यावर पाणी साचलं. पावसामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये वीज पुरवठाही खंडित. पावसामुळे राज्यात झाडांची पडझड सुरूच. घाटकोपर साताऱ्यामध्ये झाड कोसळून वाहनांचं नुकसान. तर नवी मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी कोसळलेलं झाड अद्याप रस्त्यावर पडून प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर सवाल. पुण्यामध्ये डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा. तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल. प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. परिसरात भीतीचं वातावरण. ठाण्यातल्या किसन नगरमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. दोघे जखमी. सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी केली. सततच्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. खड्ड्यांसह रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. नागोठणेच्या सुकेळीजवळ वाहतूक ठप्प. मुसळधार पावसामुळे रायगडचा नागोठणे पाली रोड पाण्याखाली. खोपोली पालीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा जोर ओसरलाय. मात्र स्टेशन परिसर अद्यापही पाण्याखाली. शहरातील मुख्य रस्त्यावरील पाणी ओसरायला सुरुवात. मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा 28 फुटांवर. नदीवरील वीज बंधारे पाण्याखाली. काजळी आणि जगबुडीनेही इशारा पातळी ओलांडली. सतर्कतेचा इशारा. सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस. सिंधुदुर्गमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. जाणवली आणि गड नदीला पूर. संगम नदीच्याही पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. राम मंदिर दानचोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार. दादरमध्ये आज रामरक्षा आंदोलन. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 4 वाजता हनुमान मंदिरात महाआरती. अमित साटवांवर मुख्यमंत्री मौन का? बेफाम मागणाऱ्यांकडून राजीनामा घ्या. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं हे वरळीकर ठरवतील. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं. अहिर यांची प्रतिक्रिया. वडिलांनी पक्ष सोडला म्हणून तिरस्कार केला जातोय. निष्ठेनं काम केल्याचं फळ त्यांना आता मिळालं. सचिन अहिर यांच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल. जालन्यामध्ये 318 वर्षांनंतर पहिल्यांदाच आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचा भव्य रिंगण सोहळा. ऐतिहासिक रिंगण सोहळ्याची विहंगम ड्रोन दृश्य समोर. टाळ मृदंगाचा गजर आणि माऊलींच्या जयघोषामध्ये परिसर दुमदुमला.